तुम्ही कधी असं केलंय का? अभ्यासाला बसण्या अगोदर किंवा कुठल्याही कामाची सुरुवात करण्या अगोदर एक कप एकदम भारी अशी कॉफी किंवा चहा घेतला आणि घेतल्यानंतर अचानक झोप उडते, एनर्जेटिक वाटतं, मूड फ्रेश होतो आणि मग आपण म्हणतो की चला आता खूप फोकसनी आपण अभ्यास करूया. तर हे मॅजिक नाही, हे आहे सायन्स. नमस्कार मित्रांनो, अनुसयाज न्यू वाईब्समध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक अनुसया ढगे. आज आपण बघणार आहोत कॉफी अँड स्टडी. आपल्या मेंदूत एक केमिकल आहे ॲडेनोसिन. हे आपल्याला नैसर्गिकरित्या झोप आणतो आणि शांत करतो. दिवसभराच्या रुटीनमध्ये फोन, अभ्यास, काम यामुळे ॲडेनोसिन वाढत जातं आणि मेंदू आता म्हणतो की बस आता आपल्याला झोप हवी आहे. पण याच वेळी इथं येतं कॅफीन. तुम्ही जेव्हा चहा, कॉफी घेता त्यावेळेस हे कॅफीन मेंदूमध्ये ॲडेनोसिनच्या जागी जाऊन थांबतं आणि त्यामुळं अचानक आपली झोप थांबते. आता हे कॅफीन कसं काम करतं? कॅफीन जेव्हा आपण चहा, कॉफी घेतो त्यावेळेस कॅफीन हे ब्लड फ्लोमधून आपल्या शरीरात मेंदूपर्यंत पोहोचतं आणि ते ॲडेनोसिनच्या रिसेप्टारवर जाऊन बसतं. परंतु ॲडेनोसिनचे रिसेप्टार जे नैसर्गिकरित्या काम करतात, जे मेंदूला जाऊन सांगतात की आता आपलं शरीर थकलंय आणि आपल्याला काम करायचं थांबून आपल्याला झोपेची गरज आहे. तर कॅफीन हे मेंदूच्या ॲडेनोसिनच्या रिसेप्टरवर जाऊन तर बसतो, परंतु त्यांना ॲक्टिवेट करत नाही. यामुळं नैसर्गिकरित्या आलेला थकवा हा मेंदूपर्यंत पोहोचवत नाही, तो तिथंच थांबवतो. त्यामुळं आपलं शरीर थकलंय, आपल्याला झोप येते ही भावना मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि हे कॅफीन आपल्याला जागच ठेवण्याचं काम करतं. ॲडेनोसिनचं नैसर्गिक काम थांबल्यामुळं आपल्याला अधिक उत्साही आणि अधिक कॅफीनमुळे डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन यासारख्या उत्तेजक न्यूरोट्रान्समीटरची पातळी सुद्धा वाढते आणि यामुळे आपल्याला अधिक उत्साही आणि अधिक एनर्जेटिक वाटायला लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर कॅफीन हे ॲडेनोसिनसाठी कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्टचं काम करतं, जे नैसर्गिक काम थांबून जागं ठेवण्याचं काम करतं. खरा गेम इथंच होतो. कॅफीन हे नैसर्गिक काम थांबवून आपल्याला जागं ठेवण्याचं काम करतं, परंतु नवीन एनर्जी बनवत नाही. त्यामुळं काय होतं की थोड्या वेळानंतर थकवा हा दुप्पट वेगाने येतो आणि आपल्याला अजून जास्त थकवतो. आता उदाहरण सांगायचं तर आपल्या मोबाईलची बॅटरी आहे 10% आणि आपण वाढवलेला आहे ब्राईटनेस. आपण ब्राईटनेस वाढून मोबाईल बघत असताना अचानक मोबाईल बंद पडणार, कारण आपण ब्राईटनेस तर वाढवलेला आहे परंतु चार्जिंग केली नाहीये, बॅटरीला चार्ज केलं नाही. त्याच प्रकारे कॅफीन सुद्धा आपली नैसर्गिकरित्या येणारा थकवा किंवा झोप थांबवतो, परंतु आपल्या बॉडीची एनर्जी वाढवत नाही. तुम्हाला माहित आहे का, सकाळच्या वेळी आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन एक नैसर्गिक बूस्ट म्हणून काम करतो आणि आपण त्यावेळी चहा, कॉफी जर घेतली तर कॅफीन आणि कॉर्टिसॉल हे एकमेकांना भिडतात आणि आपली एनर्जी कमी करतात. म्हणून कॉफी, चहा घेण्याचं टायमिंग जे आहे ते अभ्यासाला बसायच्या अगोदर 45 मिनिट घ्या आणि रात्री 7 नंतर टाळा. म्हणजे आज रात्रीचं जागरण तर होईल कॉफी घेतल्यामुळं, पण उद्याचा दिवस खराब जाईल. त्यामुळं कॉफी घेतानाचे टायमिंग बघून कॉफी घेणे. एक्झाम्पल, तुम्ही रात्री कॉफी घेतलीत आणि 2 वाजेपर्यंत अभ्यास केलात. तुम्ही एक्झाममध्ये मार्क मिळतीलही कदाचित, परंतु उद्याचा जो दिवस आहे तो पूर्ण हँगओव्हर होतो आणि मेंदू स्लो मोशनमध्ये काम करायला लागतो. म्हणून आज कॉफी घेतल्यामुळे एनर्जी बूस्ट तर होईल, एनर्जेटिक वाटेल आपल्याला, पण उद्याचा पूर्ण दिवस खराब होतोय ना. म्हणून मित्रांनो, कॉफी हे देव नाहीये, तर हे एक उपकारक आहे. अभ्यासासाठी हेल्पफुल किंवा साईड स्टेप आहे. मेन हिरो तुम्ही आहात आणि ते एक सपोर्टिंग फॅक्टर आहे. म्हणून कॉफी घेताना योग्य वेळेचा विचार करून कॉफी घ्या आणि तुमच्या हेल्थला हरू देऊ नका.
स्टडीसाठी सपोर्टिंग हिरो कॉफी असेल आणि मेन हिरो तुम्ही आहात. एक कप कॉफी तुम्हाला एनर्जी देणार आहे, पण तुमचं फ्युचर बनवणार नाही. तुमचं फ्युचर तुम्हीच बनवणार आहेत. म्हणून स्मार्ट स्टडी, स्मार्ट एनर्जीचा वापर करून कॉफी घेताना विचार करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा. आणि तुम्ही अभ्यास करताना चहा, कॉफी घेताय का हे कमेंट करून नक्की कळवा.